हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ आहे कालचा, म्हणजेच 15 तारखेचा. तर इथे किचनमध्ये ना माझ्या सामानांची ठेव ठो हे ते काय काय असं चालू आहे. आणि बघा, कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की माझे ना बरेचसे कामं पेंडिंग पडलेले आहेत, बरेचसे कामं माझे वाचलेले आहेत. तर तेच मला ना आज करायचे आहेत. सकाळचे सगळे कामं आटोपले, थोडंसं व्हिडिओचं काम होतं ते केलं आणि त्यानंतर लगेच ना या कामांना सुरुवात केली. तर म्हटलं सगळ्यात आधी ना चहा घ्यायचा, कारण चहाशिवाय फ्रेश काही वाटत नाही आणि एनर्जी काही येत नाही. तसा बघा, चहा ना आपल्या शरीरासाठी खूप नुकसानदायक असतो, पण काय कोणास ठाऊक माहिती नाही, चहाशिवाय ना अगदी म्हणजे असं जे फ्रेश वाटतं ना, तर तसं अजिबात वाटत नाही. तर म्हणून मग ना आधी मी माझ्यासाठी चहा ठेवला आणि त्यानंतर कालचे म्हणजे कालच बघा जी तीळ आहे तर ती मी भाजून ठेवलेली होती, गूळसुद्धा फोडून ठेवलेला होता. तर तेच मला आज ना त्याचे लाडू बनवायचे होते. तर म्हटलं चला आज दुपारी ना बनवून घेऊयात, कारण एक एक दिवस ना असाच लांबत जातो त्यामुळे. आणि काल तुम्हाला सांगितलं होतं मी, माझ्या काकाची मुलगी आली होती घरी, तर ती म्हणाली की तिळेची जी पापडी असते, तर वडी ज्याला आपण म्हणतो, तर ती बनवून देतो. आणि तिच्याकडून ना चुकून ही जी वडी आहे तर ती चुकली आणि हा असा पसारा झाला. तर म्हटलं बघू आता याचं काय करायचं. तर कारण खूप सारी तीळ होती ती आणि त्यामध्ये गूळ आणि थोडंसं तूप वगैरे असं काय काय टाकलं होतं. तसं ना पापडी वगैरे मी बनवत नाही, कारण माझ्याच्यानी ना ती बनत नाही आणि मला फारशी पाहिजे तेवढी आवडतही नाही. तर त्यामुळे मग पापडी वगैरे नाही बनवत, मी नेहमी लाडूच बनवते. तर म्हटलं आता हे जे काही आता हा पसारा झाला आहे तर त्याचंही काहीतरी करावं लागेल, नाही तर मग ते फेकण्यामध्ये जाईल. सिंकमध्ये भांडे तुम्हाला ना तसेच पडलेले दिसत असतील, कारण आज दुपारचं जेवण झालं आणि लगेच मी काल जो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला होता तर त्याचा व्हॉइस ओव्हर करायला घेतला, कारण आता सध्या ना पूर्ण म्हणजे दिवस ना इतका बिझी जातो, त्यामुळे व्हिडिओचं काम करायलासुद्धा वेळ मिळत नाही. तर म्हणून मग ज्या दिवसाचे व्हिडिओ त्या दिवसावरच तयार करणं आणि सोबतच व्हॉइस ओव्हर देऊन तुमच्यासोबत शेअर करणं असं सध्याच्या परिस्थितीमध्ये तरी माझं चालू आहे. तर त्यामुळे आधी व्हिडिओचं काम करून घेतलं आणि त्यानंतर म्हटलं आधी ना जेही हे लाडूचं काम होतं तर ते ना करून घेते, कारण पुन्हा आणखी मधातच काय ना काय काम येतं आणि मग हे काम तसंच राहतं. आणि तसंही मला उद्या ना हळदी कुंकू ठेवायचं होतं, म्हणजे हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवायचा होता 16 तारखेला. तर म्हटलं आधी ना हे करून घेते. तर लाडूची जी तयारी आहे तर ती करून ठेवली आणि लाडू बांधायचे राहू दिले. म्हटलं आधी ना चिवडा बनवून घेते. आमच्या इकडे बघा कुठलाही सण असो, म्हणजे जोही सण येतो त्या सणामध्ये ना चिवडा हा मस्ट आहे, म्हणजे बनवावाच लागतो. तो चिवड्याशिवाय ना एकही सण आमच्या इकडे होत नाही. बऱ्याच लोकांना मी बघते की सणवार असेल तर चिवड्याची वगैरे तेवढी काही आवश्यकता पडत नाही, पण आमच्या इकडे ना लहानपणापासून मी बघत आली आहे की आमच्या पूर्ण भागामध्येच कुठलाही सण असेल तर त्या सणांमध्ये ना चिवडा बनवणे जे आहे तर ते कंपल्सरी असते सगळ्यांच्या इथे. तर तीच सवय मलासुद्धा पडलेली आहे. तर चिवडा म्हटलं बनवून घेते इथे. तर बघा, चिवडा बनवण्याची माझी जी पद्धत आहे, तर जेही दाणे असतात, दालिया असतो किंवा मक्याचा पोहा असतो, तर तो ना मी सगळा आधी तळून घेते. म्हणजे तेलामध्ये परतण्यासाठी ना त्याला फारसा पाहिजे तेवढा वेळ काही घेत नाही तो. तर त्यामुळे ना आधी अशा प्रकारे मी ना तेलामध्ये सगळं असं तळून घेते. एकतर ते खायलाही चांगलं वाटतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे जास्त वेळही लागत नाही चिवडा वगैरे बनवण्यासाठी. तर इथे दाणे, मक्याचा पोहा आणि जे शेंगदाणे आहेत तर ते मी तळून घेतले. आणि आजही बघा हळदी कुंकू आहे, त्यामुळे आजही ना हे सगळं घाईघाईतच करणं चालू आहे. आणि सकाळी 5:30-6 वाजेपासून माझे आजसुद्धा कंटिन्युअसली कामं चालू आहेत. म्हणजे दुपारचा जो आराम असतो किंवा थोडासा फ्री वेळ असतो तर तो आजसुद्धा अजिबात मिळालेला नाही आहे. तर इथे मी चिवडा बनवायला घेतला. चिवड्याची फोडणी मी कशाप्रकारे करते तर ते तुम्हाला सांगते. तर बघा, यामध्ये ना धणे, सोप आणि जिरं याची फोडणी केली, कुटलेला लसण टाकला, त्यानंतर बारीक बारीक चिरलेले कांदे टाकले आणि ज्या मिरच्या असतात तर मिरच्यांना ना मी त्याचा ना ठेचा बनवून घेते मिक्सरमध्ये. म्हणजे थोडासा जाडसर बारीक असा ठेचा बनवून घेतला की एकतर मिरच्या कापण्याची मेहनत आपली वाचून जाते आणि दुसरी गोष्ट हा जो मिरचीचा ठेचा आहे तर तो सगळ्या पोह्यांना लागतो, तर छान असा चटपटीत स्वाद येतो त्याचा. तर त्यामुळे मिरची जी आहे तर ती मी ना मिक्सरला वाटूनच घालते. आणि त्यानंतर कढीपत्ताना आज थोडासाच होता, म्हणजे घरच्याच कढीपत्त्याचा जो झाड आहे, गोडलिंबाचा जो झाड आहे तर त्याचाच कढीपत्ता मी तोडलेला, तर तो थोडासाच होता म्हणून थोडासाच घातला. त्यानंतर जेही रिक्वायर्ड मसाले असतात, चिवड्याची तशी जास्त काही रिक्वायरमेंट नसते मसाल्यांची, त्यामध्ये थोडंसं तिखट, थोडीशी हळद, साधं मीठ, काळं मीठ
आणि थोडंसं धनिया पावडर असतो ना, तर तो मी घालते. आणि त्यानंतर पोहे जे मी परतले होते थोडेसे कडकपणा येण्यासाठी त्यांना, तर ते पोहे घातले. आणि चिवड्याचा स्वाद आणखी वाढवण्यासाठी त्यामध्ये ना थोडंसं आमचूर घालायचं आणि थोडासा काळा मसाला काळं मीठ घालायचं. तर त्याच्याने बघा चिवड्याचा जो स्वाद आहे ना, तर तो आणखी म्हणजे 2 पटीने 4 पटीने वाढतो. तर चिवडा वगैरे बनवून घेतला आणि त्यानंतर लगेच स्वयंपाकाला सुरुवात केली. आजच्या दिवशी तळणापुरणाचा सुद्धा स्वयंपाक बनवावा लागतो. म्हणजे संक्रांत तशी ना आमच्या इकडे ना 2 दिवसाची असते. 14 तारीख जी असते तर ती असते खिचडीचा, म्हणजे तो असतो खिचडीचा दिवस. आणि दुसरा दिवस जो असतो म्हणजे 15 तारीख, तर त्या दिवशी ना काहीतरी तळण पुळण कोहळ्याचे बोंडं वगैरे म्हणजे गुलगुले म्हणतात त्याला, तर ते सुद्धा बनवल्या जातं आमच्या इकडे. तर बऱ्याच दिवसापासून मी ना आजकाल हे 14 तारखेला करते. सकाळच्या वेळेला खिचडीचा जो काही आयटम असतो म्हणजे मसाले भात वगैरे, तर ते बनवून घेते आणि संध्याकाळच्या वेळेला तळणापुरणाचा स्वयंपाक बनवते. कारण दुसऱ्या दिवशी ना मग हळदी कुंकवाची इकडे तिकडे जावं लागतं, तर त्यामुळे मग ना दुसऱ्या दिवशी खूप सगळं असं हेक्टिक होऊन जातं त्यामुळे. पण काल काही वेळ मिळाला नाही मला, तर म्हणून मग मी ना हे आजच बनवायला घेतलं. तर आजच्या जेवणाचा जो मेनू आहे तर तो असणार आहे ग्रेव्ही पनीर, कढी, पुऱ्या आणि भजी वगैरे, भात, म्हणजे जो काही आपलं बेसिक जेवण असतं तर ते. कोहळ्याचे गुलगुले बनवायचे होते, तर त्यासाठी कोहळा काही मला मिळाला नाही, त्यामुळे मग कोहळ्याचे जे गुलगुले आहेत तर ते मी स्किप केले. आणि इथे बघा मी ना भाजीला फोडणी करायला घेतली. ही जी भाजी आहे ग्रेव्ही पनीरची जी भाजी आहे, तर त्यामध्ये बघा जे मगजचे बीज असतात, तीळ आणि जे दाण्याचं वाटण असतं, तर त्याची ग्रेव्ही बनवल्या जाते. पण माझ्या इथे ना तीळ जी आहे तर ती मी सगळी लाडूंसाठी भाजलेली आणि एकीकडे कुठेतरी ठेवलेली आहे डब्यामध्ये, पण ती काही मला दिसलेली नाही आणि तेवढा वेळ काही माझ्याकडे होता नाही की मी ते बघू शकणार म्हणून. तर त्यामुळे मग मी ना कांद्याचं आणि थोडंसं धन्याचं आणि डाळीचं वाटण करून त्यामध्ये ग्रेव्ही म्हणजे त्याचीच ग्रेव्ही बनवली. मगजचे बीज काही होते नाही, तर म्हणून मग कांद्याचं जे साधं वाटण असतं तर त्याचीच मी ग्रेव्ही बनवली. आणि बघा पनीर जेव्हाही आपण भाजीमध्ये टाकतो ना, तर त्याआधी पनीरला ना थोडंसं हळदीच्या पाण्यामध्ये उकळून घ्यायचं. त्याच्याने पनीरची जी स्मेल आहे ती निघते आणि दुसरा म्हणजे पनीरला रंगसुद्धा खूप छान येतो. तर त्यामुळे आज माझा जो गॅस आहे तर तो खूप असा खरकटला आहे, कारण सगळं ना घाईघाईमध्ये झालं. लगेच पुन्हा तयारी करून एका ठिकाणी हळदी कुंकवाला जायचं आहे, एका ठिकाणी म्हणजे माझ्या काकाच्या मुलीकडेच जायचं आहे. ती आमच्याच परिसरामध्ये असते, माझ्या घरापासून जवळपास 1 किलोमीटर असावं तिचं घर. तर तिथेच मला हळदी कुंकवाला जायचं होतं. तर म्हणून मग आधी ना घरचा सगळा जो स्वयंपाक वगैरे आहे तो आटोपला, देवांना नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर मग मी माझी तयारी करायला घेतली. तर बघा हळदी कुंकवाच्या दिवसांमध्ये ना आपण म्हणजे कित्येक दिवसपर्यंत साडी घालत नाही आणि सजणं सवरणं जे काही असते तर कित्येक दिवसपर्यंत आपण करत नाही. पण संक्रांतीच्या दिवसांमध्ये रोजच्यासारख्या नवीन साड्या घालणं, सजणं सवरणं असं काय काय सगळ्या स्त्रियांचं चालू असतं. तर आज मस्त छान अशी पिवळी साडी घातलेली. मेकअप वगैरे तेवढा फारसा काही नसतो माझा, एक सनस्क्रीन, मॉइश्चरायझर आणि एक लिपस्टिक, बस इतकंच मेकअप असतं. तर तयारी वगैरे केली आणि आली आहे इकडे काकाच्या मुलीकडे. तर ही आहे माझ्या काकाची मुलगी, नीतू नाव आहे तिचं, माझ्याच परिसरामध्ये असते. तर म्हटलं चला हळदी कुंकवाचा जो कार्यक्रम आहे तर तो आटोपून घेऊयात म्हणून. तर इथे हळदी कुंकवाला आलेली आणि इथेच बघा बराचसा म्हणजे खूप वेळ झाला माझा. आजही मला इथे जवळपास 9 वाजले. कारण बघा म्हणजे आपण कुठे गेलो तर थोडी वेळ बसणं उठणं हे ते आपलं चालतच असतं. आणि किट्टू म्हणाली की मम्मी दाखव काय वाण मिळालं तुला. तर किट्टूने व्हिडिओ घेता म्हणजे वाण तिचं बघणं चालू होतं आणि सोबतच तिने व्हिडिओसुद्धा घेतला. 1-2 आम्ही सेल्फ्या काढल्या, छान मस्त गप्पा गोष्टी झाल्या आणि त्यानंतर घरी आली आहे. दुसऱ्या दिवशीचा माझ्या इथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे, तर म्हटलं आधी ना त्याची तयारी करून घेते. म्हणजे जोही नाश्ता वगैरे द्यायचा आहे तर त्यासाठी मी इथे डाळ आणि तांदूळ वगैरे जे काही आहे तर ते भिजत घातले. कारण हे थोडेसे ना ओव्हरनाईट सोक झाले तर म्हणजे दुसऱ्या दिवशी वाटायसाठी ते बरं पडतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही कार्यक्रम वगैरे असेल तर त्याच्यामध्ये बघा सगळं काही ना असं पटापट झालेलं बरं असतं. तर म्हणून मग ज्या कामाचं मला म्हणजे लक्षात होतं ते काम मी पटापट आवरसावर करायला घेतले. त्यानंतर जे लाडू माझे राहिलेले होते बनवायचे तर ते बनवायला घेतले. ज्या तिळाचा म्हणजे पापडी बनवते वेळी ज्याचा पसारा झाला होता तर त्याची शेवटी मी पापडीच बनवली इथे. म्हणजे जी वडी आहे तर ती वडी बनवायला घेतली आणि बाकीची जी तीळ होती तर त्याला ना लाडू बनवायचे होते. बराच वेळ झाला हे वाटून ठेवलेले होते, त्यामुळे थोडीशी त्यामध्ये ना बाइंडिंग कमी झाली होती. तर थोडासा पाण्याचा छिटा दिला त्याला
आणि त्यानंतर छान अशा प्रकारे ना जे लाडू आहेत तर ते बनवून घेतले. आणि आज हे बनवणं गरजेचंच होतं, कारण उद्याचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे. तर त्यामुळे हे सगळं जे आहे तर ते बनवणं गरजेचंच होतं. तर चला, अशा प्रकारे फायनली संक्रांतीचा जो गोडाधोडाचा आयटम आहे तर तो सगळा माझा बनलेला व्हिडिओ इथे संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील. व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा न चुकता कमेंट करून सांगत चला. आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय, सगळ्यांना धन्यवाद. हर हर महादेव.